नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी तुम्हाला थंबनेल पाहून समजलीच असेल। गावची अशी मस्त गावरान पद्धतीची भरली वांगी, विस्तवावरती भाजलेला पापड आणि ज्वारीची विस्तवावरती भाजलेली भाकरी, अप्रतिम असा बेत आहे। टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी। आता मी सांगते तर तोंडाला पाणी सुटलं ना। चला तर मग रेसिपी पाहूयात। इथं मी चुलीचं पूजन करून घेत आहे। नवीन रोवलेली चूल आहे, त्यामुळे आईने सारवून घेतली आणि मी पूजन करत आहे। इथे मी 1 पाव वांगी घेतलेली आहे। छोटी छोटी वांगी आहेत ही। आईने परवा आणली होती रानातून, त्यामुळे अशी थोडी सुकली आहेत। वांगी चांगली चिरून मधून कापा करून घ्यायची याच्या। असे चिरल्यामुळे आत कीड वगैरे असेल तर आपल्याला कळतं, त्यामुळे अशा कापा करून घ्यायच्या वांग्याच्या। छोटी छोटी वांगी घ्यायची भरून करण्यासाठी। वांगी धुवून पाण्यामध्ये चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायचे। असे छोटे छोटे बटाटे घेतले आहेत। मुली वांगी खात नाहीत म्हणून बटाटे टाकलेले, बटाटे खातात। भरपूर असा घरचा लसूण आहे हा आपला, आणि अद्रक आहे थोडंसं, अर्धा इंच इतका अद्रक आहे। ओला लसूण आहे, त्यामुळे जास्त उग्र वास नाही म्हणून भरपूर असा घेतलेला आहे, छान लागतो वांग्यामध्ये। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। सुकं खोबरं आहे, हे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। झाकण लावून घ्यायचं, फिरवून घ्यायचं मिक्सरला। अद्रक लसूण ही घालून घ्यायचं, परत फिरवून घ्यायचं। जाडं भरडं बिना पाणी घालताच हे फिरवून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि दारातला फ्रेश असा पुदिना घातलेला आहे थोडासा। सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे, बिना पाण्याचं, जाडं भरडं असंच आहे। असंच हवं आहे आपल्याला। सगळं एक मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं हे वाटण। इरुई आलेली आहे, काय करते मम्मी पाहण्यासाठी। सगळं वाटण काढून घ्यायचं। आता याच्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे। मसाल्यांमध्ये आपला घरगुती मसाला आहे साठवणीचा। हा अंदाजानुसार 1 चमचा घातलेला आहे मी, एवढाच घालायचा आहे। थोडीशी हळद घातलेली आहे। धना जिरा पावडर घालणार आहोत, थोडीशी घातलेली आहे, अर्धा टीस्पून इतकी। आणि काटदरेंचा भरली वांग्याचा मसाला घालणार आहे मी। गोडा मसाला आहे, खूप छान वांगी होतात याने। मी कोणत्याही कंपनीचं हे करत नाही आहे, जाहिरात करत नाही आहे, पण याने खूप छान होतो म्हणून सांगते आहे। थोडासा 1.5 टीस्पून इतका घालायचा आहे हा। याने वांग्याला खूप छान भन्नाट अशी चव येते। जाडं भरडं कूट घालायचं वांग्यामध्ये, हे जाडं भरडं कूट खूप छान लागतं। 1 चमचा, 2 चमचे मोठा, 2 चमचे बारीक कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं। मीठ घालायचं आहे चवीनुसार। सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, अगदी मस्त हाताने सगळा व्यवस्थित असा ओलसर करून घ्यायचा आहे। असा करून घेतल्यामुळे वांग्यामधून तो बाहेर पडत नाही आणि व्यवस्थित वांगी शिजली जातात। आता एक एक वांगं घ्यायचं आणि भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये हा मसाला। असं दाबून दाबून भरून घ्यायचा सगळा मसाला व्यवस्थित। अशी सगळी वांगी बटाटे मी भरून घेणार आहे। आईने बाहेर भात ठेवला होता चुलीवरचा, आज चुलीवरचंच सगळं स्वयंपाक आहे। वांग्यासाठी पातेलं ठेवलं, त्यामध्ये 1.5 पळी इतकं तेल घातलं, जिरे घातले फोडणीसाठी आणि कांदा घातला, कढीपत्ता घातलेले, कढीपत्त्याचे 1 डेंटल घातलेले आहे आणि व्यवस्थित असं हे सगळं भाजून घ्यायचं आहे। मस्त अशी फोडणी रेडी करून घ्यायची। थोडासा मसाला वरती उरला होता, तो आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। तो मसाला याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत। असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। एकसारखा हलवत, चुलीचा जाळ मेंटेन करत व्यवस्थित भाजून घ्यायचा। थोडासा भाजल्यानंतर आता वांगी ॲड करून घेणार आहोत आपण। चुलीवरती मसाला थोडा भाजायला कमीही पडला तरी भाजी अप्रतिम अशी लागते, कारण आपण चुलीवरच्या जाळावरती शिजवत असतो, त्यामुळे खूप टेस्टी अशी वांगी होतात। सगळी वांगी ॲड करून घ्यायची, बटाटे हे ॲड करून घ्यायचे, परत सगळं मिक्स करून घ्यायचं। आता पळीने व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर पकडीने पातेलं धरायचं आणि खालीवर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोण कोण असं माझ्या पकडीने पकडून मी करते तसं करतं, हेही कमेंट करून नक्की सांगा। असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मसाले आणि वांगी बटाटा सगळं असं एकसारखं। थोडंसं आता मसालाने हे परतून घ्यायचं आणि पाणी ॲड करून घेणार आहोत आपण। परत परतून घेतोय। वांग्यामध्ये मसाला आणि वांगी बटाटे सगळे एकत्र छान परतून घेतल्यामुळे एक वेगळीच अशी भन्नाट चव येते आपल्या वांग्याला।
चला आता असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून मी पाणी ॲड करून घेते याच्यामध्ये. वांग्याच्या वरती येईल इतकं घालायचं आहे, कारण चुलीच्या आचरावरती अगदी व्यवस्थित वांगी शिजली जातात. सगळं पाणी ॲड करून घ्यायचं. वांग्याच्या वरती येईल इतकं पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित वांगी शिजू द्यायची. वांग्याला छान उकळी आल्यानंतर इथं आपल्या वांग्याला छान उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आईने चुलीमधला विस्तव बाहेर ओढून घेतलेला आहे. असा भरपूर असा सगळा विस्तव बाहेर ओढून घेणार आणि त्याच्यावरती वांगी ठेवणार. या विस्तवावरती अप्रतिम अशी वांगी शिजली जातात. वर आपल्याला चूल रिकामी झालेली आहे, याच्यावरती तवा ठेवून आई मस्त ज्वारीची भाकरी करून घेणार आहे. आईने परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे आणि मस्त असं मळून घेते. तवाही ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही कामं आपली होत आहेत. म्हणजे वांग्याची आपली भाजीही रेडी होईल आणि भाकरीही रेडी होतील. जेवायला अगदी अर्ध्या पाऊण तासात रेडी होईल. आई माझी खूप नाजूक आणि पातळ भाकरी करते, खूप छान असं एकसारखं दोन्ही हातानेही थापते आणि दोन्ही हातानेही तव्यावरती भाकरी टाकते. तशी भाकरी मला आज टाकता येत नाही दोन्ही हाताने अजूनही. भाकरी खूप पातळ आणि छान करते माझी आई, मला फार आवडतात आणि तिच्या हातच्या चुलीवरच्या भाकरी म्हणजे काही गोष्टच न्यारी आहे. चला आता बघा पटपट कशी थापून घेते आणि दोन्ही हातानेही थापणार आहे. आता ती अशी दोन्ही हातानेही व्यवस्थित थापून घेतलेली आहे. तव्यावरती दोन्ही हाताने टाकली आईने भाकरी आणि पाणी लावून घेत आहे. पाणी लावून पलटी करून घ्यायची. अशी पलटी करून घेतली. एकसारखा जाळ चुलीचा लागला की भाकरी अगदी कमी डाग पडलेल्या खूप छान होतात. थोडीशी फुगल्यानंतर आई विस्तवालाही भाकरी लावणार आहे. विस्तवाला लावलेली भाकरी वांगं बरंच भन्नाट असं लागतं. या तुम्ही ही सर्वांनी भाकरी आणि वांग खायला. असं विस्तवावरती आईने मस्त अशी भाकरी भाजून घेतलेली आहे. तर आपली भाकरी रेडी आहे. वांगही थोड्या वेळात रेडी होईल. कशी मस्त भाकरी फुगले ना. वांगही आपलं रेडी झालेलं आहे, अगदी मऊसर शिजलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल घातलं आहे तरीसुद्धा किती छान चुलीवरती तरी आलेली आहे आपल्या वांग्याला. पाहू शकता तुम्ही. मस्त असं दास्तर कन्सिस्टन्सीचं आपलं वांग रेडी झालेलं आहे. विस्तवावरचे पापड म्हणजे काही बोलूच नका, मस्त असे लागतात, खूप छान असे विस्तव. आताच थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे दुपारी, त्यामुळे जेवणाचा असा रात्रीचा बेत खूप छान अगदी टेस्टी आणि मस्त झाला होता. अशी पटापट आई कमी डाग पडता मस्त असे पापड भाजून घेत आहे. उडदाच्या डाळीचे पापड आहेत हे. गावी आल्यानंतर आई अशी चुलीवरती एकदा दोनदा तरी माझ्यासाठी जेवण बनवते. मला फार आवडतं चुलीवरचं जेवण. तुम्हालाही आवडतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. खूप असं म्हणजे लहान होतो तेव्हा चुलीवरचं जेवण नको वाटायचं, गॅसचं हवा आहे असं वाटायचं. आणि आता मोठे झालो आहोत तर चुलीवरच्या जेवणासाठी खूप मन तरसतं. असंच काहीसं तुमचं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हेही कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हीही गावी गेल्यानंतर चुलीवरचं जेवण खाता का? तर अशाच नवनवीन रेसिपी चुलीवरच्या येत राहतील, त्या पाहत राहा चॅनलवरती. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या कृपा आशीर्वादामुळे 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, असेच 1000 होऊ द्यात. बाय.